नमस्कार शेतकरी बांधवांनो, न्यूज अपडेट चॅनलमध्ये स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे PM किसान योजना. या अंतर्गत तुम्हाला 21व्या हप्त्याबद्दलची संपूर्ण ताजी माहिती देणार आहोत. सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी दिली जाणारी वार्षिक मदत 3 हप्त्यामध्ये दिली जाते. यातील 21वा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली असून ज्यांचे eKYC, आधार लिंक आणि बँक व्हेरिफिकेशन पूर्ण आहेत त्यांना सर्व आधी पेमेंट मिळत आहेत. 21वा हप्ता कधी जमा होत आहे? केंद्र सरकारने अधिकृतरित्या जाहीर केलेले आहे की 21वा हप्ता टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. काही राज्यांमध्ये हप्ता जमा सुरू. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पेमेंट मिळायला सुरुवात. स्टेटस ग्रीन असणाऱ्यावर पैसे मिळण्याची शक्यता जास्त. तुमच्या बँक खात्यामध्ये जर हप्ता आला नसेल तर PM किसानच्या अधिक वेबसाईट उघडा. त्याच्यामध्ये जा, बेनिफिशरी स्टेटस क्लिक करा, तुमचा आधार किंवा मोबाईल नंबर टाका. स्टेटस पाहताना पेमेंट सक्सेसफुल किंवा FTO जनरेटर दिसत असेल तर पैसे लवकर जमा होतील. असल्यास राज्य सरकारकडून फाईल मंजूर झालेली आहे. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की eKYC पूर्ण नसेल तर हप्ता जमा होणार नाही. OTP, eKYC, CSC सेंटर eKYC दोन्हीपैकी कोणतीही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा स्टेटस ग्रीन होतो आणि पेमेंट मंजूर होते. बँक खात्यात जमा होण्यासाठी खाता आधारशी लिंक असणं अनिवार्य आहे. नियम मिसमॅच असेल तर बँकमध्ये सुधारणा करा. IFSC कोड बदलला असेल तर तात्काळ अपडेट करा. खाते बंद असेल तर नवीन खाते उघडा. ज्यांचे सर्व डॉक्युमेंट पूर्ण आहेत त्यांच्या खात्यात 21 हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांचे स्टेटस रेड आहे त्यांनी eKYC बँक अपडेट दाखवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.